आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. माझ्या चुकांना पावतोय असं नाही, पर जेव्हा जेव्हा मी ह्यातनं बाहेर पडायचा विचार केला, जेव्हा जेव्हा दारू सोडायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा ह्या शालिंदरच्या माणसांनी मला पुन्हा जाळ्यात अडकवलं आणि पुरतं यसनी बनवलं बघ. आणि म्या वाहवत गेलो, काय समजण्याच्या विचार करण्याच्या पल्याड गेलो बघ. घरातला करता माणूस जर घराकडे नीट ध्यान देत नसला ना, तर उंबराची जायला आणि दारं खिळखिळी यायला येळ लागत नाही. अगदी तसंच झालं बघ. त्या शालिंदरला पाहिजे होतं ते मिळालं. त्यानं माझ्या दारूचा फायदा घेत माझ्याकडं समज हिसकून घेतलं. या दारूच्या आहारी गेलो आणि तुम्ही जालिंदरच्या उपकाराच्या. त्यामुळे जालिंदरला माहित होतं आता कोणीच त्याच्या हातातनं त्याची संपत्ती काढून घेणार नाही, कोणीच त्याला आडवं जाणार नाही. माझ्या लेकरांच्या तोंडचा घास त्यानं हिरावून घेतला. नशेत असताना समजा जमिनीत त्यानं लाटल्या, नशेत असतानाच त्यानं माझी अंगठी घेतल्या आणि माझ्या हातातनं एक एक गोष्टी निष्ठायला लागल्या. घराला कायमचं दारिद्र्य आलं, तुमचे हाल झाले आणि माझ्यामुळं तुम्ही त्या जालिंदरचे मेंदे झालात. मला समजा परिस्थितीचा अंदाज आल्यावर मी एक दिवस त्याला जा विचारायला गेलो. जालिंदर, तुझी ही हिंमत मागे हो. तुला काय वाटले तू असा आमच्या अंगावर येशील आम्ही गप्प बसू? या खेपेला माफ केलं तुला. गावात कुठं काय बोललास लक्षात ठेव. तुझी बहीण आमच्या घरात आहे, तिचं नख बी दिसणार नाही तुला. आणि ही जी तुझी पिलावळ आहे ना, एक एक करून मारून टाकू आम्ही. तुला येवा ना कळलं असं, आमच्याकडे दया माया करुणा शांती यातली कुठलीच गोष्ट नाही. तुझ्या सकट तुझ्या घरच्यांना रस्त्यावर आणू आम्ही. अय टोपी आग दे. आणि बघ समज लुटलं त्या दरोडेखोरानं. हर लोकांच्या आडी अडचणी सोडवायसाठी शिवदरबारा आपल्या अंगणात भरायचा ना, तेव्हा त्यानं स्वतःच्या स्वार्थी मोठेपणासाठी आपल्या दारात भरवायला सुरुवात केली. गावातलं माझं अस्तित्व संपून टाकलं त्यानं. तात्या, पण हे सगळं मायापासून का लपवलं तुम्ही? सूर्या दगडाखाली हात असताना आपण जर हालचाल केली ना, तर आपल्या बोटाला इजा होती. मला तुम्हाला इजा होऊन द्यायची नव्हती. कधी कधी वाटायचं जीव द्यावा, पण त्या परिस्थितीत तुझ्याकडे बघितलं आणि धीर आला. तू वेगळा होतास, कष्टाळू होतास. घरातल्याच्या समजावून तुझा जीव होता बघ. अरे तुझ्या खांद्यावर कंची बी जबाबदारी टाकावी एवढा बळकट होतास तू. तू असताना बनींकडं वाकड्या नजरेनं बघायची कुणाची टाप नव्हती. समाधानी स्वभाव होता बघ तुझा. हाय याच्यात आनंद मानून मला सुधी कधी वाकडं बोलला नाहीस बघ. का कधी तात्या तुम्ही मला काय दिलं असा जाब बी विचारला नाहीस. अरे तुझ्याकडे बघून जगायची उमेद झाली रे. नाही तर मी कधी जीव दिला असता. तात्या हो,
तुला घर चालवताना बघायचो ना तेव्हा सारखं वाटायचं बघ, ह्या पोराला आयती संपत्ती मिळवण्यापेक्षा मनगटाच्या जोरावर समजा काय मिळवशील. त्या जालिंदरकडची संपत्ती मिळवायच्या नादात सगळं चांगलं चाललेलं पीस काटून जायचं बघ. म्हणून मी तुला काय सांगितलं नाही, म्हणून समजा लपवून ठेवलं तुझ्यापासून. सूर्या, लय सोसले रे आम्ही त्या जालिंदर पै. तुझा राग समजू शकते मी, पण या रागापायी सूड घ्यायला जाऊ नकोस पोरा. रागानं जे काही होऊन बसल त्यानं तो जालिंदर परत सुटल आणि आपल्या घरावर परत ते वाईट दिवस येते. हे बघ, आपल्याला संपत्तीची हाव नाही, पण आपल्या हक्काचं जे काही आहे ते आपल्याला मिळवायचंच आहे. ते शांतपणे आणि विचार करून समद मिळव पोरा, पण यात तुझं नुकसान नाही झालं पाहिजे. आम्हाला तुला गमवायचं नाहीये पोरं. सूर्या, तात्या, आई, तुम्हाला माहिती आहे दिव्यावर जीव वाहून टाकतो मी. आज हिला साक्षी ठेवून सांगतो, जालिंदरनी तुम्हाला फसवून लोबाडलेल्या एक एक पैची त्याला किंमत मोजायला लावीन मी. त्यानं सगळं हडप केलेलं तुमच्या पायापाशी आणून ठेवीन मी. तेव्हाच सूर्यकांत शंकरराव जगताप नाव सांगेन. करतो काय सूर्या आमच्या जीवावर उठला, तू झोपा काढतो. डॅडी, अहो आपली लोक बाहेर पहारा देतात, अगदी डोळ्यात तेल घालून पहारा देतात. त्यातनं जरी सूर्य इथं आला तर तो काही जिवंत परत जात नाही, अशी तरतूदच करून ठेवल्या. डॅडी, तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. मला टेन्शन काय घेऊ नको. सूर्याच्या टेन्शन पायी झोप ओढाली आमची. हे सगळं थांबवायचं असेल, आमच्या डोक्यात जे काम आहे ते आजच झालं पाहिजे.